एनसीपी लीडर व रियासत के वजीर बराए समाजी इंसाफ धनंजय मुंडे पर इस्मत रेजी से मुताल्लिक लगाए जा रहे इल्जामात के बाद अब उनके इस्तीफे का मुतालबा जोर पकड़ने लगा है। बीजेपी के शोबे खवातीन की जानिब से इस मसले पर रियासत गिर पैमाने पर एहतजाज किया जा रहा है। इसी सिलसिले की एक कड़ी के तौर पर भारतीय जनता पार्टी के महिला मोर्चा की जानिब से जिला कलेक्टर दफ्तर के सामने आज एहतजाजी मुजाहरा किया गया। मुजाहरे में शरीक खवातीन ने रियासती हुकूमत से मुतालबा किया है कि वो धनंजय मुंडे से फौरी इस्तीफा लेकर उन्हें वजारत से बेदखल करे। धनंजय मुंडे ने इंतखाबात के दौरान इलेक्शन कमीशन को कागजात नामजदगी के साथ जो तफसीलात का जिक्र किया था, इसमें अपनी दूसरी बीवी से 2 बच्चे होने का जिक्र नहीं है, जिसकी वजह से इनकी असम्बली की रुकनीत मनसूख होनी चाहिए। इसके अलावा धनंजय मुंडे पर नाजायज ताल्लुकात के भी इल्जामात लगाए जा रहे हैं। ऐसे में महाविकास अघाड़ी सरकार में शामिल तीनों पार्टियों के जिम्मेदारान से खासतौर पर वजीर आला उद्धव ठाकरे से ये अपील की गई है कि वो धनंजय मुंडे को वजारत से बेदखल करे। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलेलं आहे। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या दुसऱ्या पत्नीपासून दुसरे 2 जे अपत्य आहेत त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला नाही आणि या पद्धतीने त्यांनी संविधानाचा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे। राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते आजपर्यंत राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टाचारी पक्ष म्हणून प्रसिद्ध होता, पण आज जर पाहिलं तर महिलांवर अत्याचार करणारा पदाधिकारी असतील, आमदार असतील, मंत्री असतील, हे महिलांवर अत्याचार करताना या ठिकाणी दिसत आहेत। आणि या ठिकाणी आमची सरकारकडे मागणी आहे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे की महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी गप्प का आहेत हाही आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आहे। हे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, ज्या पद्धतीनं ते स्वतः या ठिकाणी महाराष्ट्रात उत्तम पद्धतीनं सरकार आम्ही चालवतो तसा त्यांचा दावा आहे, पण एखादा मंत्री तर या ठिकाणी अनैतिकतेचे संबंध जर उजागर होत असतील तर या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं या ठिकाणी कर्तव्य आहे की ही बाजू त्यांनी समक्ष सगळ्यांच्या पुढं मांडली पाहिजे, जनतेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा दिला।